नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बघा, आज आपण काय डिस्कस करणार आहोत की नेमकी परीक्षा अभ्यास करायला आपण सुरुवात तर करतो, मग एमपीएससी असू द्या किंवा युपीएससी असू द्या. पण काय होतं की बऱ्याचदा आपल्याकडनं चुका होतात आणि ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी आपल्याकडनं राहून जातात. असं का होतं? त्यामागे एक तर हे मला म्हणता येईल की आपली जी अभ्यास करण्याची पद्धत आहे, जी आपल्याला शाळेपासून लागलेली आहे, है ना? आपल्याला वाटतं की त्याच पद्धतीने अभ्यास केलं, तसेच नोट्स काढलेत, तसंच वाचन केलं तर सगळं काही होईल. बरोबर ना? आणि या चक्करमध्ये ज्या गोष्टी यासाठी करायला पाहिजे त्या होत नाही. दुसरं एक आहे काय की कुठतरी या क्षेत्रामध्ये मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना खूप जास्त फोमो असतो. फोमो म्हणजेच काय तर फिअर ऑफ मिसिंग आउट. काहीतरी सुटून जाईल, काहीतरी अरे हे राहीलच माझं. तो काहीतरी वेगळा करतोय पण मी करत नाहीये. हा कुठतरी फोमो असतो, फिअर ऑफ मिसिंग आउट असतो, कुठतरी भीती असते. आणि त्या चक्करमध्ये पण बऱ्याच काय तर चुका होतात. पण शेवटी पाहिजे काय आपल्याकडे एक प्रॉपर स्ट्रॅटेजी पाहिजे. आणि या स्ट्रॅटेजीमध्ये जर जेवढ्या कमीत कमी चुका होतील तेवढं चांगलं आहे. मी 100% सांगतोय की पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आपली एक्झाम क्लिअर होऊ शकते. पहिल्या किंवा दुसऱ्या म्हणतोय. पहिल्यामध्येच तर व्हायला तर पाहिजे. आणि मला असं वाटतं की पहिल्यामध्ये नाही तर दुसऱ्यामध्ये हमखास व्हायला पाहिजे. आणि जे आपल्या आयुष्याची जे प्रोडक्टिव्ह एज आहे, मला असं नाही वाटत की आपण खूप काही 5-7 वर्ष यासाठी दिलं पाहिजे. आणि जर तुम्ही एक विचारच केले, अगदी पक्का विचारच केलाय की नाही मला स्पर्धा परीक्षाच द्यायची आहे, एमपीएससी मधून क्लास 1 अधिकारी किंवा क्लास 2 बनायचंय किंवा युपीएससी मधून बनायचंय, तर मग तरी मी तुम्हाला एवढंच म्हणणार की चुका कमीत कमी करा. है ना? डूज सांगणारे बरेच जण असतात. आज आपण घेणार तर आहोतच. है ना, की हे कर, ते कर, ते कर. पण त्यासोबत जे डोंट सांगणारे फार कमी असतात. तर ते पण आपण यासोबत कव्हर करणार आहोत. करेक्ट? चला, मी माझा नंबर इथं स्क्रीनवर दिलेला आहे. जर तुम्हाला कोणतीही काही क्वेरीज आहेत त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. सोबत माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहे, तुम्हाला यावर मिळेल. जर तुम्ही आता जर सुरुवात करत असणार तर मग सिलेबस आहे किंवा स्ट्रॅटेजी आहे, है ना? जसं माझा जर विषय आहे सायन्स, तर सायन्स रिलेटेड तुम्हाला काही क्वेरीज आहे, सायन्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे किंवा जर तुम्हाला एक कंप्लीट बॅच जर जॉईन करायची आहे, तरी पण माझ्याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचे. भरपूर डिस्काउंट तुम्हाला मिळेल. सोबत इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा फीज पे करता येईल. त्यामुळे तो बर्डन राहणार नाही की मला ऍट अ टाइम सगळी फीज आहे ती पे करायची आहे म्हणून. तुम्ही महिन्या थोडे थोडे दिले तरी पण चालेल. करेक्ट? चला बघा. सर्वात आधी आपण डूज कडे वळूया आणि काय काय आपल्याला करायला पाहिजे. आता अभ्यासाची सुरुवात जर म्हटली तर बरेच विद्यार्थी आता एमपीएससी मध्येच बघा ना, की माझा जो विषय आहे सायन्स, बऱ्याच विद्यार्थ्यांना हेच माहीत राहत नाही की सायन्समध्ये दोन भाग आहेत असं आपण म्हणू. एक आहे काय तर जनरल सायन्स आणि दुसरा आहे काय तर टेक्नॉलॉजी. विद्यार्थ्यांना हेच माहीत राहत नाही की अरे जनरल सायन्स हा आपल्याला प्रीला आहे म्हणून आणि टेक्नॉलॉजी आपल्याला मेन्सला आहे म्हणून. कारण मी ज्यावेळेस जनरल सायन्स शिकवतो, इव्हन पेड क्लासमध्ये सुद्धा विद्यार्थी हे विचारतात की सर यावर मेन्स मध्ये कसे प्रश्न विचारले जाईल. मी कितीतरी वेळा हे विद्यार्थी सांगतो की अरे काय तुम्हाला पाठ करायचा ना, तर हा सिलेबस पाठ करा. तुम्हाला शब्द न शब्द माहीत असायला पाहिजे की प्री मध्ये काय, मेन्स मध्ये काय, जीएस 1 मध्ये काय, जीएस 2 मध्ये काय. त्यामुळे सिलेबसला इग्नोर करू नका. कारण मला सांगा, आतापर्यंत जे पण तुम्ही अभ्यास केलाय, स्कूलमध्ये असू द्या, कॉलेजमध्ये असू द्या, कॉलेजमध्ये तर नाही पण स्कूलमध्ये 12व्या वर्गापर्यंत आपल्या सर्वांनी बोर्डाने ना बुक्स दिले राहायचे. है ना? बुक्स राहायचे प्रत्येक विषयासाठी. या बुकच्या बाहेरचं काही दिल्या जात नव्हतं. पण आता अशी कंडिशन आहे का? मग असं काय आहे जो आयोगाने आपल्याला दिलंय, ज्याच्या आधारावर परीक्षेमध्ये प्रश्न येतील किंवा ज्या आधारावर, ज्या मार्गाने आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. ते एकच गोष्ट आहे, ते म्हणजेच काय तर सिलेबस. आणि दुसरं आहे काय तर यासोबत आहे ते पीवायक्यू. आणि आपण काय करतो यालाच इग्नोर करतो. आपण जातो कुठं? बुक्सकडे, जे कोणतरी माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीने लिहिलेलं आहे. आयोग विचार करा, की मी जर एक पुस्तक लिहितोय, माझी पुस्तक वाचून आयोग पेपर काढणार आहे का? नाही काढणार आहे. आयोगाला फक्त ह्या गोष्टी पाहतो, की सिलेबस मधला आहे की नाही आहे, बस इनफ आहे. आणि त्याच्या सोबतीला आपल्याला एक आहे असं म्हणता येईल की पीवायक्यू. त्यामुळे स्टिक टू द सिलेबस. सिलेबसच्या बाहेर तर काही येणार नाहीये. मी तुम्हाला एवढं तर खात्रीने सांगतो, की या सिलेबसमध्ये जेवढं आहे ना, तो सर्व तुम्हाला या बुकमध्ये कोणत्याही विषयाच्या बुकमध्ये मिळणार नाही. आणि या बुकमध्ये जेवढं आहे तेवढं या सिलेबससाठी गरजेचं आहे असं पण नाहीये. ही एक हार्श रियालिटी आहे. हे समजूनच घ्या. कारण ही जी पुस्तकं आहे ती आयोगाने दिलेली नाहीये. आणि म्हणून कशाला तुम्हाला स्टिक राहायचंय सिलेबस. अभ्यास करताना प्रत्येक वेळेस हे चेक करा, की खरंच माझा सिलेबस मधला प्रत्येक मुद्दा ना मुद्दा जो आहे तो क्लिअर झालेला आहे की नाही.
आयोगाची जी डेप्थ आहे, जी आपल्याला या पीवायक्यू मधून कळेल, ते त्या पीवायक्यू पर्यंत मी त्या डेप्थ पर्यंत मी पोहोचू शकलोय की नाही हे रेग्युलरली चेक करा. करेक्ट. नेक्स्ट आहे काय, अंडरस्टँड अँड डोंट मेमोराइज द कॉन्सेप्ट. बघा काय तर आपल्याला असं वाटते, कारण सवयच झाली आपल्याला. मी तुम्हाला म्हटलं ना की मेन जो प्रॉब्लेम वाटतो असं नाही की कोणी कोणाचं झालेलं नाही म्हणून का तो काही हुशार आहे, हुशार नाहीये है ना, कोणाचं लवकर झालं म्हणून काय तो खूप हुशार आहे, अशातली बाब नाहीये. प्रश्न आहे की कोण किती परीक्षा चांगली समजलंय आणि त्या मार्गाने अभ्यास केलाय की नाही. करेक्ट. आपलं सवय लागली आपल्याला पाठांतराची आणि आपण इथं तेच करतो. इव्हन बरेच विद्यार्थी पहिल्याच रिडिंग मध्ये काय करतात तर नोट्स काढायला घेतात. आपल्याला असं वाटते की अरे मला काहीच माहित नाही, सर्व नोट्समध्ये असायला पाहिजे आणि मग काय तर आपण ते रट्टा मारत बसतो, आपण ते पाठांतर करत बसतो. पण परत सांगतो की त्या गोष्टी करू नका. प्रयत्न करा की कसं जास्तीत जास्त अंडरस्टँड तुम्हाला करता येईल. कारण काय, तुम्ही जर जो काही भाग अभ्यास केलाय, सायन्सच भाग घ्या ना, की एक जर मी टॉपिक जर अभ्यास करतोय तर त्यावर जसाचा तसा प्रश्न येण्याची शक्यता फार कमी असते. आपल्याला जो भाग वाचलेला आहे त्याचा यूज करून, कारण युपीएससी और एमपीएससी धिस इज अप्लाइड किंवा अप्लिकेशन बेस्ड एक्झाम आहे असं आपल्याला म्हणता येईल. मोर दॅन 50% क्वेश्चन्स हे असेच असतील. फार काही प्रश्न असे असतील की जसे तसे असतील. म्हणजे तुम्ही पुस्तकात काहीतरी वाचलं आणि त्यातूनच काहीतरी प्रश्न तयार केलं. असं काहीतरी काही प्रश्न असतील. बट मॅक्झिमम प्रश्न कसे असणार? जिथं तुम्ही जो अभ्यास केलाय तो अप्लाय करावा लागेल. मग आपल्याला नक्कीच मध्ये आली की दिस इज द अप्लाइड एक्झाम. जो नॉलेज आहे तुम्ही अभ्यास केलाय त्याला अप्लाय करता यायला पाहिजे. आणि म्हणून अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. इथं तुम्ही जर मेमोरायझेशनवर जर फोकस केलं तर मग अवघड आहे. नेक्स्ट आहे काय तर सिम्प्लिफाय, की कसं तुम्हाला सिम्प्लिफाय करता येईल. पूर्ण सिलेबस आहे, पूर्ण तुमचा अभ्यास आहे, त्यावर फोकस करा. आणि दिस इज द की, प्रायोरिटाईज. तुम्हाला प्रत्येक घटक, प्रत्येक विषयामध्ये टॉपिक आणि टॉपिकमध्ये सब टॉपिक त्या सर्वांना प्रायोरिटाईज करावंच लागणार आहे. जर तुम्ही या ॲटिट्यूडने जर अभ्यास करत आहात, की परीक्षेसाठी सर्वच इम्पॉर्टंट आहे. कारण काही विद्यार्थ्यांचे असे डायलॉग्स मी ऐकलेत, की आयोगाची काही गॅरंटी नाही बरं का काय विचारलं जाईल. एक डायलॉग हा पण फेमस आहे, की एव्हरीथिंग अंडर द सन इज इम्पॉर्टंट फॉर द एमपीएससी आणि यूपीएससी. आणि या चक्करमध्ये आपण, मला मान्य आहे, की आपल्याला ऑलमोस्ट या पृथ्वी तलावर जेवढं काही आहे त्याचा थोडा थोडा तरी आपल्याला नॉलेज असायला पाहिजे, हे मला मान्य आहे. पण त्याची लेवल काय असायला पाहिजे? मला सांगा, म्हणजे मला प्रश्न तर एवढे काय-काय वेगवेगळे येतात, की मला खरंच प्रश्न पडते, की हे प्रश्न मी जर विद्यार्थ्यांना तेच प्रश्न मी त्यांना विचारतो, की अ, हे या प्रकारचा प्रश्न आयोग खरंच विचारणार आहे का? आणि विद्यार्थ्यांचे हे असेच डायलॉग असतात, की "सर काहीच गॅरंटी नाही." आयोग काय विचारेल म्हणून. कारण आपण ना ज्यावेळेस सुरुवातीला अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला हेच माहित नाही की प्रश्न नेमके कसे विचारले जात आहेत. आणि म्हणून सर्वांना आपण सारखाच महत्व देतो. आता तुम्हाला म्हटलं मी की सिलेबस आणि पीवायक्यू हे दोन गोष्टी तुम्हाला रेग्युलर पाहत राहिलेत, तर तुम्हाला स्वतःच ठरवता येईल की कोणता सब्जेक्ट किती महत्व द्यायचं आहे, त्यामध्ये कोणत्या टॉपिकला किती द्यायचं आहे, कोणत्या सब टॉपिकला किती महत्व द्यायचं आहे, कसा अभ्यास करायचा आहे, त्यामध्ये कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचे की त्यामध्ये पाठांतर करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी होतील. हा, जर तुम्हाला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या तर मला वाटते की की प्रायोरिटीज कसं करायचं, तर मला वाटते की यावर एखादी स्पेशल सेशन आहे. त्या सेशनमध्ये मी हे प्रयत्न करतो. म्हणजे तुम्हाला जर त्याची जर गरज असेल तर मला चॅट बॉक्समध्ये कळवा, की तुम्हाला जर असं वाटते की एखाद्या एक्झाम्पलनी हे गोष्ट समजायचं आहे. म्हणजे काय करणार मी, एखादी टॉपिक घेऊन येणार. तो टॉपिक नेमका कसा अभ्यास करायचा? आता त्यावर आपण जर विचार केला, म्हणजे मी तुम्हाला तो टॉपिक आधीच शिकवतोय, थोडाफार 10-15 मिनिट. आणि त्यावर मग कंप्लीट टॉपिक झाल्यानंतर आपण काय तर त्याच्या प्रश्नाकडे जाऊ. आणि मग प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल, "अरे नाही, हा टॉपिक तर कॉन्सेप्ट करायचा आहे आणि तो जो दुसरा टॉपिक आहे, तो तर फॅक्च्युअल करायचा आहे." म्हणजेच काय, की आपल्याला तो प्रायोरिटाईज करता यायला पाहिजे. त्याकडे एखाद्याकडे लक्ष कसं द्यायचं ते समजता आलं पाहिजे. कोणत्या भागावर किती प्रश्न दिलेले आहेत, हा सर्व एनालिसिस करता यायला पाहिजे. हां, जर तुम्हाला असं जर एखादी व्हिडिओ हवा असेल, तर नक्की मग चॅट बॉक्समध्ये मेसेज टाका. मला तुमची रिक्वायरमेंट एकदा जर लक्षात आली, तर नक्की तो पण एक व्हिडिओ विथ एक्झाम्पल आपण तो कव्हर करू. करेक्ट? ऑल क्लिअर? नेक्स्ट, रिवाइज इन्स्टेड ऑफ टेकिंग नोट्स. विद्यार्थी फार जास्त प्रायोरिटी देतात, की नोट्स काढण्यासाठी. म्हणजे माझ्याकडे ना माझे फर्स्ट रीडिंगचे नोट्स अजूनही आहेत. मी लक्ष्मीकांत वाचायला घेतलं होतं पॉलिटीसाठी आणि आज मी चेक करतो, तर जे लक्ष्मीकांतमध्ये पॅराग्राफमध्ये होतं, तो मी पॉइंट्समध्ये लिहिलेले आहेत. काही वेगळं लिहिलेलं नाहीये. आणि 2-3 चॅप्टर्स मिळूनच माझं एक अख्खं बुकच भरलेलं होतं. हे नोट्स काढल्यामुळे. का? कारण ऑब्व्हियस आहे, की जर मी फर्स्ट रीडिंगमध्ये जर नोट्स काढतोय, आपल्याला ऑब्व्हियस आहे ही फिलिंग्स राहतेच,
की अरे माझ्यासाठी हे पहिल्यांदा आहे, माझ्या हे लक्षातच नाही, मला हे लक्षात राहणारच नाही, मला नोट्स काढलं तर मला रिवाईज करायला बरं होईल. पण नोट्स काढता काढता तुम्हाला एवढा वेळ जाणार आहे की रिव्हिजनसाठी मग वेळ राहणार नाहीये. आणि तुम्हाला एक 100% गॅरंटीने सांगतो की जर एखादी टॉपिक वाचल्यानंतर एक्झामच्या आधी 4 ते 5 वेळा रिव्हिजन जर तुमचं होत नसेल, तर तो टॉपिक वाचून काही अर्थ नाहीये. जस्ट इमॅजिन ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिलेले आहेत त्यांनी मला चॅट बॉक्समध्ये कन्फर्म करा, की बऱ्याचदा असं होतो का, की एखादी प्रश्न अरे हा टॉपिक तर मी वाचलेला आहे, पण मला ना शुअर आठवत नाहीये. नेमका याचा आन्सर हा आहे की तो आहे, ए आहे की बी आहे, मला फार जास्त कन्फ्युजन आहे. है ना? असं बऱ्याचदा होतं की आपल्याला खूपदा वाचून गेलेलं आहे. या कारणामुळे काय होणार की आपले मग प्रश्न चुकतात आणि निगेटिव्ह मार्किंग होते. का? कारण आपल्याला वाचलेलं असतं, आपल्याला कुठेतरी वाटतं की हा प्रश्न मला येतोय म्हणून. पण होतो काय तर निगेटिव्ह मार्किंग जातो आणि मग मार्क्स आहे ते कमी होतात. हे फक्त आणि फक्त कशामुळे तर रिव्हिजनच्या कमतरतेमुळे. त्यामुळे मी अगदी सरळ असं सांगतोय की जर तुम्ही एक्झामच्या आधी 4 ते 5 वेळा कोणताही घटक रिवाईज होत नसेल, तर तो वाचून काही अर्थ नाहीये. आणि म्हणून मल्टिपल सोर्स मधून वाचण्यापेक्षा सोर्स लिमिटेड ठेवा. हा जर त्या सोर्स मधून तुमचं पूर्ण होत नाहीये, तर एखाद्या दुसऱ्या सोर्स मधून थोडा कंटेंट घ्या आणि तुमचे नोट्स आहेत ते रेडी करा, चांगले करा. पण रिव्हिजन हे मस्ट आहे. करेक्ट? नेक्स्ट दुसरं आहे काय तर गेट फीडबॅक. फीडबॅक का? कारण मला सांगा की तुम्ही अभ्यास तर करताय, पण आपण ना फार नवीन असतो या फील्डमध्ये ज्यावेळेस सुरुवातीला आपण अभ्यास करायला लागतो. मग अशा वेळेस नेमके होतं काय, की आपण खरंच योग्य मार्गाने जातोय की नाही हेच गोष्ट कळत नाही. आपल्याला वाटतं आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं, आपण खूप वेळ देतो, रोज 10 तास, 12 तास लायब्ररीमध्ये बसून राहणार, अभ्यास करणार. पण मला सांगा की जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर? है ना? म्हणजे हार्ड वर्क विदाऊट डायरेक्शन हे काहीच कामाचं नाहीये. म्हणजे तुम्ही मेहनत तर करताय, पण योग्य दिशेला जातच नाहीये. पाहिजे तिथे तर पोहोचणार नाहीच आहोत ना आपण. त्यामुळे जो क्वालिफाईड व्यक्ती आहे, ज्याला चांगला अनुभव आहे परीक्षेचा, ज्यांनी परीक्षा मेन्स क्लिअर केलेली आहे किंवा मेन्स दिलेला आहे, त्यांकडून ना फीडबॅक रेग्युलरली घेत राहा. हां, तुमच्या आजूबाजूला नसेल, बट आता जसं बॅचेस वगैरे जर तुम्ही कुठे जॉइन केलेले असणार, तर त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल आणि बॅच खरं तर यासाठीच जॉइन करायचंय, की आपल्याला प्रॉपर एका डायरेक्शननं जाता यायला पाहिजे. नेक्स्ट आहे काय, की ही जी जर्नी आहे ना, ही थोडीशी बोरिंग असेल आणि तुम्ही जर यासाठी जर कम्फर्टेबल असणार आणि व्हायला पाहिजे, तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. कारण होणार काय, की सुरुवातीचे 2-3 महिने आहेत, सर्व नवीन-नवीन असतो, आपण पण फॉर्ममध्ये असतो, तर मस्त आपल्याला चांगलं वाटते. पण एकदा काय, मग तेच ते वाचायची गरज पडते, रिव्हिजन करायची गरज पडते, है ना? जे नोट्स काढलेले आहेत ते परत रिवाईज करायची गरज पडते. मग येतो काय तर बोरिंग पिरियड. करेक्ट? मग आपल्याला गरज असते ती डोपामाइनची आणि तो डोपामाइन मिळतो आपल्याला सोशल मीडियामधून. हां, जर तुम्ही सोशल मीडियाची ॲडिक्टेड असणार, तर मग मी तुम्हाला आताच सांगतोय, की सोडून द्या म्हणून. ठीक आहे? सोडून द्या म्हणजेच, की पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये होईल हे एक्स्पेक्टेशन ठेवू नका. मग तुमचा वेळ त्यामध्ये जाईल. का? कारण अगदी फ्रँकली सांगतोय, की ही जर्नी बोरिंग आहे. सुरुवातीचे काही दिवस तर खूप चांगलं वाटेल. मग वाटेल, की बोरिंग आहे. आणि ज्यावेळेस मग बोरिंग वाटतं, मग आपल्याला काहीतरी आपण पर्याय शोधतो. जे 10 तास अभ्यास करत होतो, मग आपण 7 ते 8 तासावर येऊ आणि 2-3 तास आहे, तो दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये आपण ते एंगेज होऊन जाऊ. करेक्ट? कधी सोशल मीडिया आहे, कधी मित्र आहे, कधी मूव्ही आहे, काही आहे, काही आहे. हां, एखादी वेळेस ह्या गोष्टी पाहिजे, पण तुमचा खूप जास्त त्याचा अभ्यासावर परिणाम होत असेल, तर मग अवघड आहे. आय होप की इथून मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल, की काय-काय तुम्हाला करायचे आहे. पण सोबतच आहे काय तर डोंट्स. व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं, की फोमो असतो बऱ्याच विद्यार्थ्यांना, की आपलं काहीतरी सुटून जाईल. त्यामुळे आपण काय करतो, एक बुक तर वाचतो, पण आपलं ना कॉन्फिडन्सच राहत नाही, की या बुकमधून सर्व येईल का? कोणीतरी काय तर कुठल्यातरी क्लासचे कोणत्यातरी शिक्षकाचे नोट्स आहेत, ते नोट्स भेटलेत आणि काय तर दुसरा एखादी व्यक्ती वाचतोय किंवा माहीत झालं, की अरे काय तर Telegramला असे नोट्स आहेत, बरेच जण वापरत आहेत, है ना? मग काय तर आपण काय करणार, की ह्या पुस्तकासोबत हे पुस्तक, मग दुसरं आहे ते पण पुस्तक. का करतोय? कारण आपल्याला ना भीती आहे, की काहीतरी हे जे नोट्स आहेत, यातून एखादी प्रश्न आला तर, यातून एखादी प्रश्न आला तर आणि मग काय तर आपण त्या चक्करमध्ये पण जातो आणि याचं रिव्हिजन आहे ना, मग ते राहून जाते. याची रिव्हिजन आहे ती राहून जाते, ती होत नाही. मग यामुळे होणार काय? जसं मगाशी सांगितलं, की प्रश्न पाहिला तर आहे, पण शुअर काही येत नाहीये. बरोबर? हे प्रॉब्लेम्स होतील. हां, तुम्हाला वाटतंय ना हे नोट्स इम्पोर्टंट आहे. या नोट्स मधला थोडा तुमच्या अभ्यासामध्ये कमी असलेला भाग आहे, तो एक्स्ट्रॅक्ट करा आणि इथं नोट्स काढून ठेवा. मी हे म्हणत नाही, की अजिबात अव्हॉइडच करायचे म्हणून. पण तुम्ही कलेक्टर बनण्याच्या चक्करमध्ये कलेक्टर बनता.
कलेक्टर बनण्याचं तर ते स्वप्नच राहतं, डिस्ट्रिक्ट कलेक्टर बनायचं. ते राहूनच जातं. मग बेटर आहे काय? आणि बनतोय काय, तर आपण पीडीएफ कलेक्टर बनतो. पीडीएफ कलेक्टर किंवा नोट्स कलेक्टर किंवा बुक्स कलेक्टर त्याच गोष्टी. मग हे हे राहू देऊ नका. आणि जर तुम्ही जर बरेच विद्यार्थी असे असतील, ज्यांनी 1 वर्ष, 2 वर्ष अभ्यास केलाय, तर चॅट बॉक्समध्ये नक्की आन्सर टाका, की तुम्ही तुमच्यापैकी कोणी असं आहे का? की खूप सारे पीडीएफ जमा झालेले आहेत, पण वाचणं झालेलं नाहीये किंवा कोणाचं वाचून झालेलं आहे, तर रिव्हिजन झालेलं नाहीये. आणि मगाशी सांगितलं मी, की तुम्हाला प्रत्येक जो अभ्यास करताय त्याचे 4 ते 5 वेळा रिव्हिजन होत नाहीये. व्यर्थ आहे ते सर्व. करेक्ट? नेक्स्ट, सुरुवातीपासूनच आपण काय करतो, शॉर्टकट्स आणि हॅक्सच्या मागे लागतो. का? कारण ज्यावेळेस समजा, की जनरली हे YouTubeमुळे ना खूप जास्त झालंय. YouTubeमध्ये व्ह्यूज कुठून येतात? जिथं शॉर्टकट्स आणि हॅक्स आहेत. विद्यार्थ्यांना इथून ना खूप चांगली एक डोपामाइन वाली फीलिंग येते. खूप चांगली फीलिंग येते. डोपामाइन जनरेट होतो. अरे काय तर मला ना खूप सारं काय तर पाठ झालं. पण खरंच त्याची गरज आहे का? तेवढ्यामुळे होणार आहे का? त्यावरच प्रश्न येणार आहे का? करेक्ट? मी या 8-10 वर्ष झाले या फील्डमध्ये आहे. मग मला चांगलं माहिती आहे, की विद्यार्थ्यांना काय पाहिजे. मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना हे पण म्हणतो, की ज्यावेळेस आपला जो 5:30चा सेशन असतो, तिथं मी विद्यार्थ्यांना बऱ्याचदा म्हणतो, की बघा आज ना लाईव्हची संख्या ही जास्त आहे. रोज आपला 5:30 ला लाईव्ह असतो. आज ना लाईव्हची संख्या कमी आहे किंवा कमी राहणार, हे विद्यार्थ्यांना मी आधीच सांगतो. का? कारण सोपा भाग आहे. जिथं आपल्याला चांगलं वाटतंय ना, तेच आपण घेतो. आणि हे पण तसंच आहे, शॉर्टकट्स आणि हॅक्स. पण हे तुम्हाला त्यावेळेस कामात येणार आहे ना, ज्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल माहीत आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून त्याच्या मागे लागू नका. आणि हे जे शॉर्टकट्स आणि हॅक्स आहे ना, हे तुम्हाला कुठेही मिळतील, कुठेही मिळतील. अरे आता तर एआयचा जमाना आहे, ChatGPTचा जमाना आहे. तुम्ही टाकून द्या माहिती, तो लगेच बनवून देतो तुम्हाला. बरोबर? त्यामुळे ना याच्या मागे सुरुवातीपासून लागण्यात काही अर्थ नाही. नेक्स्ट, रीड मल्टिपल सोर्सेस. हे सांगितलं ऑलरेडी, की फोमोच्या चक्करमध्ये आपण जातो आणि मल्टिपल सोर्सेसच्या मागे लागतो. त्या गोष्टी करू नका. राइट? ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. आणि मला वाटतं, की मी हा पण केलंय, की तुम्ही हार्डवर्क तर करत आहात, पण तो खरंच योग्य डायरेक्शनला आहे की नाही, हे चेक करणं गरजेचं आहे. हां, यासाठी मग तुम्हाला नक्कीच कशाची गरज आहे? कोणीतरी गाईडन्स देणारं पाहिजे. एखादी तुम्हाला मेंटॉर आहे तो पाहिजे, जो तुम्हाला वेळोवेळी प्रॉपर गाईड करेल. आणि हे जर नसेल तर होणार काय, की आपल्याला बऱ्याचदा असं होतं ना, की अभ्यास तर खूप करतो आणि जनरली पहिले 1-2 अटेम्प्ट ज्यांनी दिलेले आहेत त्यांना हे नक्की विचारा. किंवा जर तुमच्यापैकी कोणी असेल तर नक्की चॅट बॉक्समध्ये टाका. ज्यामुळे काय तर इतर विद्यार्थ्यांना पण क्लिअर होईल ह्या गोष्टी. की अभ्यास तर केला, 1 वर्ष केला, 2 वर्ष केला, पण काय तर प्रिलिम पण क्रॅक होत नाहीये. सर्वजण सारखाच अभ्यास करतायत, पण शेवटी काय तर प्रायोरिटाईज करणे हे जास्त गरजेचं आहे आणि ते कुठून करणार आहे? जेवढ्या वेळा जास्त आपण रिव्हिजन करणार आणि पी सॉल्व्ह करणार. आज मी 8 वर्ष झाले कंप्लीट टीचिंग करतोय आणि या आधी माझं स्वतःचं 2 वर्ष हा प्रिपरेशनचा. करेक्ट? चला आपण 2 वर्ष जरी ऑप्शन जरी सोडले, तरी पण 8 वर्ष मला सायन्सचा फार चांगला एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे मला हे माहीत आहे, की आयोग कुठून कधी कसा प्रश्न विचारेल म्हणून. या वर्षी नाही, पण पुढच्या वर्षी नाही, पण त्याच्या पुढच्या वर्षी कधी ना कधी विचारेल, हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतोय. आता हे काही एका दिवसात किंवा 2 दिवसात शिकण्यासारखी गोष्ट नाहीये. धिस इज द स्किल आणि त्यासाठी वेळ लागतो. करेक्ट? आणि ते म्हणतात ना, की एक पुस्तक जर तुम्ही वाचत असणार, तर त्या पुस्तकामध्ये त्या लेखकाचे जे मागच्या 25-30 वर्षाचा जो अनुभव आहे, तो त्या पुस्तकात लिहितो आणि ते तुम्हाला 25-30 दिवसात वाचायला मिळतंय, माहीत करून करायला मिळतंय. करेक्ट? ही गोष्ट तशी आहे. आणि म्हणून म्हणतोय, की मेंटॉर असणं गरजेचं आहे. अदरवाईज आपण फक्त अभ्यास करणार. का? कारण आपल्याला वाटतं, की पुस्तक वाचल्याने परीक्षा क्लिअर होणार आहे. तर असं नाहीये. आपल्याला बरेच त्या व्यतिरिक्त स्ट्रॅटेजी पण आखावी लागणार आहे. आय होप की तुम्हाला आजचा मुद्दा आहे ना, तो क्लिअर झाला असेल. मी इथं माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला कोणतेही क्वेरीज आहेत, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. टेक्स्टबुकच्या सर्व सेशनचे अपडेट्स या दिलेल्या टेलिग्राम चॅनलला आहे. सोबत आपल्याकडे यशोदय राज्यसेवासाठी बॅच आहे. अ, आणि साठी सुद्धा सेम बॅच आहे. ज्यामध्ये तुमचं बेसिक पासून कव्हर होईल, म्हणजे एन पासून कव्हर होईल. पर्सनल मेंटॉरशिप सुद्धा इथं असणार आहे आणि 18 बुक्स जे टेक्स्टबुकने तयार केलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला इथं मिळतील. तुम्हाला लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड क्लासेस मिळतील आपल्या प्रत्येक बॅचवर. मग ती राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईनची बॅच असू द्या. त्यासोबतच प्रत्येक बॅचवर भरपूर डिस्काउंट आणि ई-एम-आय आहे. माझ्या या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. तर ते फायनल फीस किती असेल, दर महिन्याला किती इन्स्टॉलमेंट भरावी लागेल, हे सर्व आपण त्यावर डिस्कस करू.
सोबत यामध्ये लक्षात ठेवा की गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम आहे. म्हणजे जर तुमचं सिलेक्शन नाही होत आहे तर तुम्हाला 100% तुमची फीज रिफंड आहे. हा, तुम्हाला दिलेलं सगळं होमवर्क आहे, क्लासेस आहे, हे सर्व रेग्युलरली करावे लागतील. कारण आम्हाला फक्त इथं सिरियस कॅन्डिडेट्स पाहिजे. आणि मेंटॉर तुम्हाला आताच म्हटलं मी की मेंटॉर शिवाय होणार नाहीये, तर मेंटॉरशिप प्रोग्राम इथं स्पेशल आहे. तुमचं वेळोवेळी ऑनलाईन मीट होणार आणि त्यावर तुम्हाला वेळोवेळी गाईड केल्या जाईल. मॉक टेस्ट आहे, सॅम्पल आन्सर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला मिळतील. वीकली रिपोर्ट्स आहेत, कारण तिथून तर कळणार आपल्याला की आपल्या चुका कुठं होत आहेत. सोबत मेन्सची सुद्धा क्रॅश कोर्स आहे आपल्याकडे. रायटिंग प्रॅक्टिस इथून तुमचं फार चांगलं होईल. जे छोटे छोटे विषय आहेत आपण जनरली पूर्व परीक्षेला त्याला हातही लावत नाही, ते पण इथं चांगले होते. आणि 2025 असू द्या किंवा 2026 असू द्या, सर्वांसाठी बॅच आहे. 26च्या विद्यार्थ्यांनी का म्हणतोय मी? कारण हीच योग्य वेळ आहे मेन्सची तयारी करण्याची. एकदा पूर्व परीक्षा आल्यानंतर मग ना खूप साऱ्या गोष्टी पायलअप होतात आणि वेळ मिळत नाही. सोबत ग्रुप बी, ग्रुप सी ची पण बॅच आहे. प्री आणि मेन्स सर्व यामध्ये पण कव्हर होईल. आय होप की सर्व एक तुम्हाला क्लिअर झालं असणार आणि योग्य मार्गाने लागा. काय अभ्यास करायला पाहिजे आणि काय सोडायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे या पूर्ण प्रिपरेशनमध्ये ते तुम्हाला थोड्याफार बऱ्यापैकी आयडिया आली असेल. बाकी काही क्वेरीज असेल तर माझा नंबर स्क्रीनवर आहे. तर दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक यू व्हेरी मच.